नमस्कार. आजचा दिवस चालू झाला मनाली बरोबर. आम्ही पहिलं आलो सलोनला. मनालीचं टोनिंग आणि स्पा होतं. त्याच्याबरोबर तिथे आम्हाला अभिसुद्धा भेटला. अभि पण त्याच्या कलरसाठी आला होता. लगे हात माझा हेअर वॉश पण करायचा होता, तो पण केला. इथे आम्हाला अजून रोहित आणि मोहिनीसुद्धा भेटले. छोटी पण आली होती नेल्स करायला आणि माझी एक क्लायंट होती, त्याच्यासाठी मी स्पेशली 1 तासासाठी आली होती कलर करायला. आज आमची अख्खी फॅमिली इथे होती आणि बाकी होती तर आरतीसुद्धा आम्हाला इथे मिळाली. घरी जाऊन पटापट रेडी होऊन आम्ही निघालो माऊ हाऊस जायला. माऊ हाऊस काय सुंदर डेकोरेशन केलंय यार, मस्त होतं. इथे थोडासा माझा साडीचा शो ऑफ केला आणि इकडे भेटली त्रिशवीची नानी. मग थोडंसं त्रिशवी, तिच्या नानीचं पोझिंग झालं आणि मग त्रिशवी कशी पाठी राहील, की "मम्मा माझा पण फोटो काढ." मग थोडेसे त्रिशवीचे सिंगल काढले आणि त्याच्यावर माझे काढले आणि ही आली आमची ब्युटिफुल ब्राईड टू बी आणि इथे छोटा जस्सा आणि मुगू, त्रिशवी सगळे होते. आज आम्ही सगळे इथे जमलो होतो. मनालीचं आज तांदूळ निवडायचा कार्यक्रम होता. घर पण छान डेकोरेशन केलं होतं. इथे आम्हाला मृगांश पण हेल्प करत होता तांदूळ निवडायला. हे विठ्ठल रुक्माई किती सुंदर वाटतायत ना आणि ह्या वहिनीनी आणि तेजूनी मिळून छानपैकी हे डेकोरेशन केलं आणि इथे होती आमची क्यूटशी ब्राईड टू बी. मनाली साडीमध्ये किती सुंदर वाटते ना. इथे पाया पडून झालं त्याच्यानंतर अमरनी गाराणे घातले देवाला, बाबा लग्न सुखात सुरळीत सगळं होऊ देत. त्याच्यानंतर मला तर इथे खूपच भरून आलं होतं, की मनालीला आईच्या साडीमध्ये बघून एकदमच मन भरलं. मनालीनी जी आज साडी नेसली ती आमच्या आजीची म्हणजे आमच्या आईची साडी होती आणि केवढी सुंदर वाटते मनाली त्याच्यामध्ये आणि इथे सगळ्या आजूबाजूच्या बायका आल्या होत्या आणि इथे आमचा तांदूळ निवडायचा कार्यक्रम चालू झाला होता. त्याच्यानंतर इथे माझ्या सासूनी भजनला चालू केलं. भजन मस्त खूप घर भरलेलं वाटत होतं. मस्त भजन झालं आणि त्याच्यानंतर चालू झाला गरबा. सो इथे गरबा, तांदूळ निवडायचा कार्यक्रम, गाणी, फुल धमाल चालू होतं. लास्टला आम्ही बसलो सगळे तांदळावर डिझाइन करायला. इकडे आमची फेव्हरेट छोटी वहिनी मयुरी वहिनीनी किती छान अशी देवीची पावलं काढली, सुंदर एकदम.